नमस्कार मंडळी, कसे असतात? बरे बरे आणि माझे व्हिडिओ बघत राहा. तुम्ही मधुर आणि मधुर जाधव ब्लॉग यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत करतं आहे. तर सकाळी आपण राहून रामाचे दर्शन घेतलेलो आणि आज संध्याकाळी ना विराट हिंदू संमेलन हा तर आता तर चालू होणारच म्हणजे छत्रपती संभाजी महाराज चौकातना शोभायात्रा होणार आहे ती रवळनाथ मंदिरपर्यंत आणि थंय ती सभा होणार. तर आपण आता छत्रपती संभाजी महाराज चौकात पोचलेलो असू. तर चला बघूया काय का आणि तुमका पण दाखवाय. चला मंडळी, चौक बघू शकतात कसलं मस्तपैकी सजवल्याने हा रांगोळी बिंगोळी घालून आणि झेंडे वगैरे पताके वगैरे. झेंडे पण नवीन हा. आणि ही बघा विराट हिंदू संमेलन चंदगड आणि आज तारीख 26 मार्च रामनवमी. तर ढोल ताशा वगैरे वाजता.
तर मंडळी आता आपण नारवणा मंदिरकडे पोचलो असू. मागे जा भाटला ना जय जत्रा भरता थंयच तो कार्यक्रम होणार हा. तर माझ्या मागे बघू शकता तुम्ही लोक बसलेले असत. तर आपण पण जाऊन बसाया एका ठिकाणी. तर चला. लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् भजनं भवति जानां मर्जनं सुखसम्पदां तर्जनं यमदूतानां राम रामेति तर्जनं रामो राजमणि सदा विजयते रामं रमेशं भजे. आजच्या या मंगलमयी वातावरणात आपल्या संस्कृतीचे जतन करूया आणि गोमातेचे पूजन करूया. गोमाता की सनातन हिंदू धर्म की चंदगडचा
ग्रामदैवत श्री रघुनाथ देव आजच्या या सकल हिंदू संमेलनासाठी उपस्थित सन्माननीय व्यासपीठावर आजच्या या सकल हिंदू समाज आयोजित विराट हिंदू संमेलनासाठी व्यासपीठावर उपस्थित आदरणीय श्री रुद्रकेशरी मठ सेवा समिती बेळगाव येथील परमपूज्य श्री हरिगुरु महाराज धर्मजन सहसंयोजक पश्चिम महाराष्ट्र प्रांत श्री मिलिंदजी वाईकर, हिंदू जनजागृतीच्या समितीच्या सौ विजयाताई वेसणेकर, या कार्यक्रमाचे संयोजक श्री लक्ष्मणजी गावडे, सहसंयोजक आशिषदादा दाणी, सहसंयोजक माजी पंचायत समिती सदस्य श्री दयानजी काणेकर, आमचे मार्गदर्शक भास्करभाई कामत, सर्वांचं आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित विविध गावांमधून आलेली बंधू भगिनी, चंदगड नगरातील उपस्थित सर्व बंधू भगिनी, सर्वांना माझा नमस्कार व पुन्हा एकदा या आपल्या सर्वांचे या हिंदू संमेलनात सहर्ष स्वागत करतोय. आता ना स्वागत समारंभ चालू आहे, तर आपण जरा सोस लागली, चला चला दमले मी, तर हे पाण्याची सोय केलेली आहे, तर आपण पाणी पिऊन घेऊया. चला. मस्त थंडगार पाणी आहे. शिकवायला पाहिजे, आपल्या मुलांना झाडे लावायला जगवायला सांगायला पाहिजे, झाडांची ओळख अभ्यास करून द्यायला पाहिजे. त्याचबरोबर आपण आता पाहतो वेगवेगळे जेव्हा कार्यक्रम असतात तेव्हा कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला काय पाहायला मिळतं, तर प्लास्टिकच्या वस्तूंचा आपण वापर करतो. यूज आणि थ्रो म्हणजे वापरा आणि फेकून द्या, ह्या ज्या वस्तू आपण वापरतो त्या पर्यावरणाला घातक आहेत. त्यामुळे अशा प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर आपण टाळायला हवा. त्याचबरोबर जो जलस्रोत आहे, पाणी आहे, तर पाणी जपून वापरायला हवं. सौर ऊर्जेचा वापर करायला हवा. आपले जे सण उत्सव आहेत तर सर्व सण उत्सव हे पर्यावरण पूरक. जागृत जनता के केंद्रों से होगा अमर समाज. त्या निवेदनाचे फोटो काढले आणि ते फोटो स्टेटसला आणि सोशल मीडियात व्हायरल केले. याला म्हणायचं जागरूक जनता के केंद्रों से होगा अमर समाज. आणि म्हणून हा समाज जागरूक व्हावा, छोट्या आणि खोट्या अभिनिवेशांच्या वर उठावा. विविध पंथ मतदर्शन अपने, भेद नहीं वैशिष्ट्य हमारा, एक अभेद्य अखंड संस्कृती की बहती अमृतधारा. विविध पंथ आहेत, मत आहेत, संप्रदाय आहेत, मग आता काय करायचं, गळे कापायचे एकमेकांचे. काश्मीरमधनं हिंदूंचं पलायन झालं, हिंदूंना अंगावरच्या कपड्याविषयी पळून जावं लागलं. कश्मीर बनेगा पाकिस्तान, हिंदू औरतों के साथ लेकिन हिंदू मर्दों के बिना, या घोषणा दिल्या गेल्या. पिढ्यानपिढ्या शेजारी राहणाऱ्यांनीच चुगली केली. पण लक्षात घ्या बंधू भगिनींनो, त्याच काश्मीरमध्ये असलेले सुफी नावाचे मुसलमान, अहमदिया नावाचे मुसलमान, यांना हाकलून दिलं गेलं. का एक छोट्याशा उदाहरणातून कळून जाईल की आता हिंदू माझा कसा झालेला आहे. एक अशीच सभा चालू होती आणि आमच्यासारखे असे साधूंच्या वेशधाऱ्यामध्ये एक सिद्ध पुरुष उभा होते. हजारो संख्याने उपस्थित होती सभा. रात्रीची अशीच वेळ होती. नामसंकीर्तन झालं, प्रबोधन झालं. त्यानंतर त्या स्वामीजींना असं वाटलं की एक परीक्षा आता घेतलीच पाहिजे. उठले, माईक समोर आले, सगळ्यांना एक विनंती केली की बाबांनो, मला आज एवढी मोठी संख्या बघून आनंद झाला की ह्या गावामध्ये इतके कट्टर हिंदुत्ववादी आहेत, पण एक परीक्षा आपण घेऊया, त्यातून मला कळेल की खरोखर देशभक्त कोण आहे. स्वामीजीने म्हटलं आता 12 वाजले आहेत, सकाळी 4 वाजेपर्यंत त्याच जाग्यावर थांबून विठ्ठल 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 हे नामस्मरण कोण करेल तो खरा राष्ट्रभक्त आहे. सगळ्यांनी डोळे मिटलं, स्वामीजी सुद्धा डोळे मिटलं. 2 तास लगत विठ्ठल 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 नामस्मरण चालू झालं आणि 2 तासानंतरच म्हणजे बरोबर 2 वाजता स्वामीजींनी डोळे खोलल्या. हजारोंची संख्या 500वर आली होती. स्वामीजींना आनंद झाला, चला 500 तरी राष्ट्रभक्त या गावात आहेत. परत डोळे मिटले, परत विठ्ठल 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 नामस्मरण चालू झालं आणि परत 2 तासानं म्हणजे लगत 4 वाजता स्वामीजींनी डोळे उघडलं. फक्त 100 जण समोर होती. तरी स्वामीजींना आनंद झाला, तरी 100 जण तरी देशभक्त या गावात मला भेटले, 100 तरी तर कट्टर हिंदुत्ववादी या गावात मला भेटले.
परत स्वामीजीने डोळे मिटलं आणि बरोबर 6 वाजता डोळे उघडलं. फक्त त्या हजारोतला एकच थांबला होता. स्वामीजीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागल्या. अरे वा, या गावात एकटा तरी हिंदुत्ववादी मला भेटला. त्याला बोलवलं, त्याला शाबासकी दिली, शाल घातला, हार घातला आणि स्वामीजीने विचारलं, बाबा खरोखर अंतर्मन भरून आलं, पण एवढंच विचारतो, खरोखर मला सांग, ही विचारधारा, ही वृत्ती, ही शक्ती कुठल्या गाठेतून तुला आली, कुठल्या त्या वीर पुरुषांच्या हृदयातून आली? खरोखर तुला नमन करतो. त्यावेळेस त्यानं काय म्हणावं माहित आहे का? बाबा, मी विठ्ठल नाम कीर्तन थांबलो नाही, मी हिंदू कट्टर म्हणून थांबलो नाही. तुम्ही ज्या माईकवर बोलताय ना, तो साऊंड सिस्टम मला मुळे आहे, ते माईक माझं आहे म्हणून मी तर अजूनपर्यंत थांबलोय म्हटलं. म्हणजे आजच्या हिंदूची वास्तविक परिस्थिती कशी आहे हे तुम्हाला समजावून सांगितलं. पण आज ह्या परिस्थितीतून गाठून प्रत्येक हिंदूला आपल्या विचार भावनेमध्ये जमा असलेल्या प्रत्येक माझ्या युवा बावडीला सांगू इच्छितो, आज त्या राष्ट्राला, त्या देशाला, जगज्जननी गोमातेला तुमची गरज आहे. आज प्रत्येक युवानं 3 नीती आपल्या डोक्यात विराजमान करायची आहे. पहिली नीती, प्रभू रामप्रभूंची भक्ती तुमच्यात विराजमान झाली पाहिजे. दुसरी नीती, बजरंगाची शक्ती तुमच्यात विराजमान झाली पाहिजे. तिसरी नीती म्हणजे छत्रपती शिवरायांची युक्ती तुमच्यात विराजमान झाली पाहिजे. या 3 नीत्या जर माझ्या युवाच्या अंतरंगामध्ये झिजल्या, रुतल्या, आत्मचिंतन झाल्या, तर कुठल्या भडव्याची हिंमत नाही माझ्या हिंदू धर्मावरती हात उचलण्याची. लक्षात ठेवून घ्या. आज कुठेतरी आपण कमी पडत. भारत मातेची करूया राष्ट्र देवतेची आरती, भारत मातेची करूया राष्ट्र देवतेची. हिमालय मुकुट मस्तकाला, काश्मीर शोभे मुख कमला. हिमालय मुकुट मस्तकाला, काश्मीर शोभे मुख कमला. पंचनलकंठीची माला, विंध्य हा विलसे कमलेला. पंचनलकंठीची माला, विंध्य हा विलसे कमलेला. तर मंडळी, सभा झालेली आहे आणि आता ना सगळे प्रसादासाठी गेले म्हणजे जेवण हा तर बघू शकतात सगळा रिकामी झाला आणि महाराज वगैरे सगळे गेलेले आहेत बघू शकतात. तर आता आपण पण जाऊया त्यासाठी आणि प्रसाद म्हणा किंवा जेवण करून घेऊया. तर चला. तर मंडळी, आता आपण घराकडे पोचलेलो असू. तर आता ह्या व्हिडिओ आपण संपवूया. आज होता सकल हिंदू समाज आयोजित विराट हिंदू संमेलन आणि स्वामी महाराज किंवा पुण्यावरनं वक्ते गेलेले त्यांच्यानी मस्तपैकी संभाषण केल्याने आणि आपलं हिंदू धर्म कसं टिकवायचं किंवा हिंदू धर्मात काय नियम असतात वगैरे ते सगळं व्यवस्थित सांगितल्याने सगळ्या काय आपण शूट करू गावाक नाही, पण आपण थोडं शूट केलो आणि त्यांची मस्तपैकी छत्रपती संभाजी महाराजाच्या चौकातनं ते रवळनाथ मंदिरपर्यंत शोभायात्रा केली आणि ती पण आपण शूट केलो. तर हे सगळा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटाय पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.